अंधकारमय अवस्थेवर बोट ठेवणारी यशरावर बोल ज्या महापुरुषाच्या मुखातून व्यक्त झाली त्या क्रांती सूर्याला, महात्म्याला म्हणजे समाज परिवर्तनाचे युगप्रवर्तक क्रांतीसूर्य व्यक्तिमत्व म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन माझ्या भाषणास सुरुवात करते. आज आपण 21व्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणात आपण इतके पुढे आलो आहोत, पण प्रश्न पडतो की 150 वर्षापूर्वीच्या अनिष्ट प्रथांविरुद्ध महात्मा फुलेंच्या विचाराने जो लढा दिला ते विचार आज खरंच प्रासंगिक आहेत का? हो, ते विचार खरंच प्रासंगिक आहेत. हे विचार फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचण्यापुरते मर्यादित न राहता ते विचार मनात रुजले पाहिजेत आणि नसानसात रुजले पाहिजेत. कारण हे विचार केवळ विचार नसून ती एक देणगी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. त्यातील पहिली आणि अमूल्य देणगी म्हणजेच स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणाची गरज. महात्मा फुले म्हणाले होते की स्त्रियांना शिकवा ते स्वतःचे भले पुढे समजतील. म्हणूनच महात्मा फुलेंनी 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्यातूनच शिक्षणाची दारे खुलली. आज स्त्रिया शिकत आहेत, परंतु कित्येक ग्रामीण भागामध्ये आजही स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. महात्मा फुलेंनी जेव्हा स्त्री पुरुष समानता हा विचार मांडला तेव्हा तो विचार क्रांतिकारी होता, परंतु आज स्त्रियांना स्वतःच्या हक्कासाठी, सक्षमीकरणासाठी आणि त्याचबरोबर मानसिकतेविरुद्ध लढण्यासाठी महात्मा फुलेंच्या विचारांची गरज आहे. आजच्या जगातील स्त्री अंतराळात जात आहे, कॉर्पोरेट जगात नेतृत्व करत आहे, परंतु आजही कित्येक अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात. तेव्हा स्त्री सुरक्षिततेसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुलेंचे विचार प्रासंगिक वाटतात. कारण त्यांनी दिलेल्या शिक्षणातूनच स्त्रिया स्वतःच्या अन्यायाविरुद्ध लढू शकतात. म्हणूनच महात्मा फुलेंचे विचार कानमंत्र ठेवायचे असेल, कानोकानी ठेवायचे असेल तर स्त्री शिक्षण खूप गरजेचं आहे. कारण एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकून हे महात्मा फुलेंच्या विचारांचा कानमंत्र नक्कीच ठेवेल असं मला वाटतं. त्याचबरोबर दुसरा आणि महत्त्वाचा विषय म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. त्या काळात अंधश्रद्धा भरपूर प्रमाणात होती, म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी महात्मा फुलेंनी पावले उचलली. त्याचबरोबर आपण पाहतो आजच्या 21व्या शतकात सुद्धा अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे असं मला म्हणायला वाटत होतं. कारण काल परवाची गोष्ट आहे, गणपती उत्सवामध्ये गणपती भाविकांच्या हातून लुटीत आहेत अशी अफवा पसरली होती आणि ही अफवा फक्त आपल्या भारतात नव्हे तर इंटरनेटद्वारे इतर देशामध्ये पसरली. म्हणून एका कवीनं कविता लिहिली, छानशी कविता लिहिली ती सादर करावीशी वाटते. मला कळतच नाही हे झालंच कसं, मला कळतच नाही हे झालंच कसं, मोदकाला विसरून गणपती दूध पिलंच कसं, मोदकाला विसरून दूध गणपती पिलंच कसं, पिलं ते पिलं भारतातच नव्हे जर्मनीत पिलं, जपानमध्ये पिलं, अमेरिकेत पिलं, पण मी म्हणतो नास्तिक देशात गणपती दूध पिलंच कसं, पण मी म्हणतो नास्तिक देशात दूध गणपती पिलंच कसं. दुधाचे दर वाढले म्हणून झोपडीतला चिमुरडावाला उपाशी निघला गेलाच कसा, दुधाचे दर वाढले म्हणून झोपडीतला चिमुरडावाला उपाशी निघला गेलाच कसा, अंधश्रद्धेची व्याख्या असताना भारत देश 21व्या शतकाकडे चाललाच कसा, अंधश्रद्धेची व्याख्या असताना भारत देश 21व्या शतकाकडे चाललाच कसा. अंधश्रद्धेवर महात्मा फुले काय म्हणतात? प्रत्येक लढाई मुहूर्तावर करणारी पेशवाई मात्र बुडाली, प्रत्येक लढाई मुहूर्तावर करणारी पेशवाई बुडाली, परंतु प्रत्येक लढाईला मुहूर्ताशिवाय बाहेर पडणारे इंग्रज मात्र जिंकले. हे कशामुळे घडले? आपले यश हे कुंडलीवर, जन्मपत्रिकेवर किंवा ग्रहांवर अवलंबून नसते, तर आपल्या मनुष्याला हात असतो, हाताला पंजा असतो आणि पंजाला तळहात असतो. त्या तळहातावरील रेषा उभीशी घडत नाही, तर त्या तळहाताच्या मागे एक भक्कम असं मनगट असतं आणि मनगट, मेहनत आणि आत्मविश्वास माणसाला प्रगतीची शिकवी देतो. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे खूप गरजेचं आहे. पुढे तिसरा आणि कळीचा विषय म्हणजेच शेतकऱ्यांचा असो. या पुस्तकातून महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांची दुर्दशाची वर्णन केलेली आहे. ती आज आपल्याला तशीच्या तशी पाहायला मिळते. कारण आज आपण पाहतो कित्येक शेतकरी आज कर्जबाजारी आहेत. शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा पाहिलं की असं वाटतं कांदा ऊस बटाटा विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा, कांदा ऊस बटाटा विकणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा MBBS IIT सारख्या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकणार काय असा प्रश्न मला भेडसावतो. त्याचबरोबर वाढती शेतकरी आत्महत्या पाहिली की वाटतं की एकाच व्यक्तीवर अवलंबून असलेल्या साऱ्या कुटुंबाचं जीवन कसं होणार असा प्रश्न मला भेडसावतो. म्हणूनच महात्मा फुलेंचा विचार म्हणजे शेतकरी विषयाचे धोरण आपण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जातीविरहित समाज आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातूनच महात्मा फुलेंनी जातीभेदावर प्रहार केला. आज आपण पाहतो कलगी पोळ्यात जातीभेदावर मांडणे आहे. ह्या गोष्टी फक्त जातीभेदासाठी नाहीये तर हाणामाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणूनच या जातीभेदाची मुळेच गुंतण्यासाठी आपल्याला महात्मा फुलेंचा विचार हा पथदर्शक ठरतो. म्हणूनच महात्मा फुलेंचे विचार
प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.